चला मागे व्हा बरं. या मागे मागे या. मागे या. चला मागे 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 थोडं मागे. मागे थोडं मागे. एक मिनिट चल समोर. ओके चला मागे चला. हो जास्त करण्यात आलेला आहे. काय सांगा. आपणच पाहिलं असेल की या ठिकाणी कृषी मधल्या गोष्टी असतील, पशुसंवर्धन असतील, बचत गटाच्या मार्फत केलेल्या विषय असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहे, मत्स्य व्यवसाय असेल, या बाबतीमध्ये केलेले वेगळे उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मला तरी असं वाटतं की यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे की आपण काय केलं पाहिजे. भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण मान्य करतो, पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी मिळते. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे. केंद्रीय बजेट सादर करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी काय अपेक्षा वाटते आपल्याला. हे बघा, केंद्रीय बजेट जरी मांडला जात असला तरी महाराष्ट्राला दरवेळेस आपल्या वाट्यावर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मदत आपल्याला मिळाली. प्रोत्साहनपर असेल किंवा वेगळ्या योजनांवर असेल, तर आम्हाला खात्री आहे की यावेळेस सुद्धा बजेटमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल. महाराष्ट्राला नव्या महिला उपमुख्यमंत्री भेटलेत. काय सांगाल सर. पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री. आता त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणाने महिला जरी असल्या तर आता आमच्या CEO पण महिला आहेत, कलेक्टर महिला आहेत, त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा कॅपॅसिटी असते. आणि विशेष म्हणजे अजितदादांबरोबर अर्धांगिनी त्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही. एका माजी मंत्र्याच्या त्या भगिनी आहेत, त्यामुळे कुटुंबामध्ये राजकारण कसं करावं लागते, बाहेर राजकारण कसं करावं लागते, राज्य कसं चालवावं लागते हे त्यांनी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राकरता निश्चितपणाने चांगलं